नमस्कार मंडळी, पूजाज ब्लॉगमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही जायला निघालो आहे शेगाव. आम्ही दोघं जातो आहे सुमितच्या स्कूलमध्ये सुमितला भेटायला आणि आम्ही दोघं पण खूप एक्साइटेड आहे. जाण आहे सो त्याला भेटायला जातोय म्हटल्यावर खूप 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 आम्ही दोघं खुश आहे. सो हसत खेळत मस्तपैकी आमचा जो आजचा प्रवास आहे तो गाणे म्हणून छानपैकी एन्जॉय करून आम्ही निघालो आहे शेगाव. है मगर दर्द न जाना दिल का उम्र गुजरी है मगर दर्द न जाना दिल का उनके अंदाज बेकरम उन पे ओ आना दिल का उनके अंदाज सो असंच मस्त हसत खेळत आणि गाणे म्हणत आम्ही शेवटी पोहोचलो शेगाव. शेगाव पोहोचल्या पोहोचल्या महालक्ष्मीचं मंदिर आणि सुमितची स्कूल दिसते, बट आम्हाला त्याला थोडं लेट भेटायचं आहे कारण त्याचं जेवण आता झालेलं असेल आणि आमचं जेवण बाकी आहे. सो आम्ही जेवण करून घ्यायला जातो आहे शेगाव भोजनालय इथं. सो इथं हे बेसिकली हे मस्त त्यांनी बनवलेलं आहे, संस्थेसारखं आहे जिथं की शेगाव मध्ये मस्त राहण्याची सोय केलेली असते आणि सोबतच जेवणाचं सुद्धा इथं भोजनालय आहे जिथं की गजानन महाराजांचा प्रसाद भेटत असतो. सो मला खूप आवडतं इथं आल्यानंतर इथं व्हिजिट करायला आणि इथलं जे जेवण असतं ते खूपच छान असतं. खूपच म्हणजे सात्विक जेवण असतं आणि शेवटी प्रसाद तो प्रसादच. सो ते जेवण करायला आम्ही आता इथं आलेलो आहे आणि नेहमी इथं खूप गर्दी असते, बट लकीली आज गर्दी दिसत नाहीये. खूप छान वाटतंय. सो वन ऑफ माय फेवरेट प्लेस टू विजिट म्हणजे शेगाव. ऑलमोस्ट 2:30 होण्यात आले आहे. सो होपफुली की जेवणाचं जे असतं इथं आयोजन ते सुरू असेल आणि आम्हाला इथं जेवता येईल, कारण माझी खूप इच्छा आहे इथं जेवण करायची. हॉटेलमध्ये तर आपण नेहमीच जेवण करत असतो, बट प्रसाद ग्रहण करायला नशिबानेच भेटतं. सो लेट्स सी आपल्या नशिबात गजानन महाराजांचा प्रसाद आहे की नाही. सो खूप सुंदर इथं सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहे आणि स्वच्छता तर तुम्ही बघूच शकता की किती स्वच्छ आहे सगळ्या गोष्टी आणि खूप साफ एकदम. खूप प्रसन्न वाटतं इथं आल्याबरोबर. सो बघूया आता आपल्याला जेवण करायला भेटतंय की नाही. सो बेसिकली इथं जेवण करायला आधी म्हणजे तिकीट घ्यावं लागतंय. सो आता निखिल गेले तिकीट घ्यायला. होपफुली त्यांना तिकीट भेटेल. खूप सुंदर, खूप शांत आणि खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. सो फायनली तिकीट्स भेटले आणि आता आम्ही जेवण करायला जातो आहे भोजनालयामध्ये. जेवण करून झालं. बाहेर गेल्यावर एक आर्टिस्ट खूप सुंदर असं चित्र काढत होता. सो ते मी कॅप्चर केलं आणि इथून आता आम्ही निघालो आहे सुमितच्या स्कूलमध्ये जायला. सो तुम्हाला जर सुमितच्या स्कूलमध्ये जायचं आहे तर शेगाव आल्यानंतर महालक्ष्मी मंदिर मतिमंद मुलांचं स्कूल, गजानन महाराज मतिमंद मुलांचं स्कूल असं सांगून तुम्ही येऊ सुमितच्या शकता स्कूलमध्ये इथं. एंटर करायच्या आधी आहे महालक्ष्मीचं मंदिर. खूप सुंदर मंदिर केलेलं आहे आणि इथं दर्शनाकरता लोकांची खूप गर्दी म्हणजे जमायला लागली. हे नवीनच बांधकाम आहे. जेव्हा तो छोटा होता तेव्हा हे मंदिर इथं नव्हतं, बट आता नवीन इथं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे या मंदिराचं आणि इथं खूप सारे भक्तजन महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला येत असतात आणि मंदिराच्या बॅक साईडला आहे सुमितची स्कूल जिथं की आम्ही आता जातो आहे. सो आय थिंक सो स्कूलमध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे. ऑटिस्टिक मुलांचं हे स्कूल आहे. म्हणजेच स्पेशलवाले जे मुलं असतात ना, त्यांचं स्पेशल स्कूल आहे हे आणि गजानन महाराजांचं स्कूल आहे. सो खूप छान प्रकारे इथं सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहे आणि आता सुद्धा कन्स्ट्रक्शन सुरू आहे. म्हणजे काही गोष्टी अजून अपग्रेड केल्या जात आहे आणि खूप सुंदर आणि स्वच्छता आहे इथं. खूप छान आहे. सुमित अगदी 7-8 वर्षाचा होता तेव्हापासून तो इथं आहे आणि तो आता 18+ झालेला आहे. आणि स्कूलमध्ये सगळ्या गोष्टी, सगळे लोकं खूप छान आहे. खूप मायाळू आहे
आणि हे घ्या आता आपला सुमित येणार आहे आणि त्याचं रिॲक्शन तुम्ही सगळे बघा. कुठे गेला? नाहीये. मामा दिसत नाही. खुश झाला तो. खुश झाला जातो सगळ्यांना सांगतोय. आणि काय माहिती तुम्ही लोकांना आवाज येतोय की नाही, बट तो जरा जरा आव निखिल ये इगड म्हणतोय, उघड पण नाही. सो चला फायनली सुमित दिसतोय तुम्हाला. सो सुमित खूप जास्त एक्सायटेड आहे. तुम्ही त्याच्या फेसवरतून बघू शकता की खूप जास्त तो एक्सायटेड आहे. आणि आता आपण त्याचे कपडे चेंज करूया आणि ये लो अपना हीरो रेडी है स्पायडरमॅन. सो चला आता तुम्हाला दाखवते सुमितच्या स्कूलचा डायनिंग एरिया. इथं बसून ते सगळे मुलं जेवण करत असतात. आणि आता सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या आहे आणि आज रात्रभर सुमित आमच्यासोबत मुक्कामी राहणार आहे. सो त्याला घेऊन आपण जातो आहे हॉटेलमध्ये. पोरगा दाखवते. हा ते दाखव. सो हा केक मी घरी बनवलेला आहे स्पेशली याच्याकरता. आणि ही इज जस्ट नॉट इंटरेस्टेड इन दिस केक, बट स्टील आपण त्याला केक खाऊ घालूया. थांबाव निखिल. टाणटाणा. खा ना. कसा आहे? कसा आहे? व्यवस्थित का? केव्हा येशील? केव्हा येशील परत सांग. So finally the king is back. टोटो कशाला काढते मी? टोटो मला आवडतं ना. टोटो काढ. हसू नको, दिसतंय. उघडतो. शाळेत सोडतो मग मी परत रिटर्न. सो सुमितच्या स्कूलच्या जवळच आहे हे गेस्ट हाऊस, जिथं की आज रात्रभर आम्ही थांबणार आहे. सो थोडंसं फ्रेश होऊन सुमितला पण फ्रेश करून थोडं आम्ही आमचं जे गॅलरी होतं तिथून बाहेरचं व्ह्यू जे होतं ते एन्जॉय केलं. त्याच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि मग गेलो सुमितचा फेवरेट दूध आणि बिस्किट खायला. सो ते गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर मी चहा घेतला आणि सुमितने सुद्धा बिस्किट खाल्लं. पूर्ण डीप थांब थोडा मिनिटं. बस आता तोंडात. शेगावपासून अगदी 4-5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे नागझरी करून एक पर्यटक ठिकाण, जिथं की विठ्ठल रुक्माईचं खूप प्राचीन मंदिर आहे आणि सोबतच एक कुंड आहे जिथं गाईच्या मुखातून म्हणजे गाईच्या तोंडातून पाणी निघतं आहे. आणि खूप प्रसिद्ध आहे हे मंदिर आणि खूप लांबून लांबून लोक इथं दर्शनाकरता येत असतात. सो आम्ही सुमितला इथं घेऊन आलो आहे सो दॅट त्याच्यासोबत अजून थोडा टाईम स्पेंड करता येईल आणि त्याला थोडं फिरवतासुद्धा येईल, त्यालासुद्धा थोडा चेंज भेटेल. आणि आम्हाला तर खूपच आवडतं त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायला. सो त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे आणि नेमकं संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस आलो आहे, त्यामुळे इथं गर्दीसुद्धा नाही आहे. सो सगळं आमचं दर्शन वगैरे एकदम मस्त होतं आहे. आणि हा तो कुंड आहे जिथं गाईच्या मुखातून पाणी निघतं आहे. सो जर तुम्ही शेगाव येत आहे तर तुम्ही सुद्धा इथं व्हिजिट देऊ शकता. खूप सुंदर आहे, खूप मस्त वाटतं इथं येऊन आणि खूप छान आहे सगळ्या गोष्टी. सो कुंड बघून झाल्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन घेतले. खूप सुंदर मंदिर आहे. त्यानंतर सुमितला मी घेऊन देत होते इथं किचन. तो कधीच काही मागत नाही. आय मीन नॉर्मल मुलं खूप काही मागत असतात, हे घेऊन द्या ते घेऊन द्या, बट तो कधीच काहीच मागत नाही. ना खायचं मागतो ना खेळणे, म्हणजे कोणत्याच गोष्टी तो असं कधी मागत नाही. बट त्याला किचन इलेनर ह्या सगळ्या गोष्टी खेळायला आवडतात. सो आम्ही त्याला ते नेहमी घेऊन देतो आणि तेच मी करत होते. त्याला किचन घेऊन देत होते कारण त्याला खूप आवडतं. त्यानंतर आम्ही त्याला घेऊन गेलो हॉटेलमध्ये, कारण तो नेहमीच म्हणजे आपल्या स्कूलमध्ये जेवत असतो. सो त्याला थोडासा चेंज फूडमध्ये त्याच्याकरता आम्ही त्याला हॉटेलमध्ये घेऊन गेलो आणि सगळं त्याच्या आवडीचं ऑर्डर केलं. म्हणजे पनीर चिल्ली, व्हेज क्रिस्पी, जे त्याला आवडतं खायला, जे तो आवडीने खातो त्या गोष्टी आम्ही ऑर्डर केल्या आणि त्याला मस्त खाऊ घातलं.
आता दिवाळीपर्यंत सुमित स्कूलमध्ये असणार आहे, सो आम्ही त्याला खूप मिस करू घरी, कारण तो आमच्या घराची रौनक आहे. तो असला म्हणजे मज्जा येते. बट स्कूलमध्ये राहणे पण त्याचं गरजेचं आहे. स्कूलमध्ये त्याला खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळतं. त्याचा डेव्हलपमेंट खूप छान होतं आहे इथं, सो त्याच्यामुळे त्याला स्कूलमध्ये ठेवलेलं आहे. असा आजचा दिवस आमचा खूप सुंदर अशा प्रकारे पार पडला. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्या. सो थँक्यू फॉर वॉचिंग.